काय भन्नाट लागते ही काळ्या वांग्याची भाजी. एकदा नक्की करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल आणि घरच्यांनाही खूप आवडेल. चला तर मग कांदा घ्या, बारीक असं चिरून घ्या. उभा चिरायचा आहे. खोबरं त्याचे तुकडे करून घ्या. तुमच्याकडे किसणी असेल तर किसूनही घेतले तरी चालेल. 2 लसणाच्या कांड्या घ्या, त्याची साल काढून घ्यायची. मग चिरलेल्या कांद्यात पाणी टाकून 2 मिनटं साईडला ठेवा. तोच आपल्याला तव्यावर परतायचा आहे. कांदा घ्या, कोथिंबीर, लसूण, डाळ, खोबरं आणि कांदा हे आपल्याला तव्यावर लालसरपणे भाजून घ्यायचा. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. छानपैकी असा लालसर झाला पाहिजे. खोबरंही तसंच लालसर असं भाजून घ्या छानपैकी. त्याच्यानंतर आपल्याला डाळही तशाच प्रकारे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. मग ते सगळं मिश्रण एका भांड्यात घ्या. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसूण टाकून, पाणी टाकून असं बारीक मिश्रण तयार करून घ्या. छान असं बारीक झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवर. त्याच्यात जिरे टाकून घ्या. मिरची, हळद, घरचा काळा मसाला आणि एव्हरेस्ट मसाला टाकायचा आहे. त्यामध्ये मिश्रण टाकून 2 मिनटं असं परतून घ्या. त्यामध्ये वांगी टाकून घ्या, मीठ टाकून घ्या. त्यानंतर आपल्याला गरम पाणी करायचं आहे. गरम पाणीच ओतायचं. छानपैकी अशी त्याला तरी येते. त्याच्यात आपल्याला 5 मिनटं अशी उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवा. ही झाली आपली वांग्याची काळी भाजी. खूपच छान लागते. नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.